नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 3 अपूर्णांक उपघटक 17 दशांश अपूर्णांक स्वाध्याय 17.4. प्रश्न पहिला. एका सोन्याच्या चेनचे वजन 20 ग्रॅम 250 मिलीग्रॅम, बांगड्याचे वजन 45 ग्रॅम 230 मिलीग्रॅम व कर्णफुलांचे वजन 5.75 ग्रॅम आहे, तर सर्व दागिन्यांचे एकूण वजन किती ग्रॅम आहे? मित्रांनो, आपल्याला ग्रॅम आणि मिलीग्रॅम असे दोन एकक दिलेले आहेत. बघा, चेनचं वजन आहे 20 ग्रॅम आणि 250 मिलीग्रॅम. आपण दोन कॉलम केलेत, एक आहे ग्रॅम आणि दुसरा आहे मिलीग्रॅम. त्यानंतर बांगड्याचं वजन आहे 45 ग्रॅम आणि 230 मिलीग्रॅम. त्यानंतर कर्णफुलाचं वजन आहे 5.75 म्हणजे 5 ग्रॅम आणि 75 मिलीग्रॅम. तर सर्वांचं मिळून एकूण वजन किती? मित्रांनो, आपण करणार बेरीज. बघा, 0 शी 0, 5 आणि 5 10 आणि 3 13 हातचा आला 1, 7 आणि 2 9 10 11 12 हातचा आला 1, दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह. 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 71.230 म्हणजे 71 ग्रॅम आणि 230 मिलीग्रॅम. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 71.23. प्रश्न नंबर 2. एका वाहनाच्या पेट्रोल टाकीची धारकता 35 लिटर आहे. टाकी पूर्णपणे भरण्यासाठी सरिताने त्यात 10.5 लिटर पेट्रोल भरले, तर टाकीत आधी किती लिटर पेट्रोल होते? मित्रांनो, गाडीच्या टाकीमध्ये 35 लिटर पेट्रोल बसतं. पूर्ण पेट्रोल 35 लिटर बसतं. मग टाकी पूर्णपणे भरण्यासाठी सरिताने त्यामध्ये 10.5 लिटर पेट्रोल भरलं. मग टाकी आता पूर्ण भरली, म्हणजे अगोदर किती पेट्रोल होतं? तर त्यासाठी आपण करणार वजाबाकी. 35 लिटर मधून आपण 10.5 लिटर वजा करणार, म्हणजे अगोदर किती पेट्रोल होतं बघा ते आपल्याला समजेल. मग आता 35 लिटर, बघा 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग 35 पॉईंट आपण या ठिकाणी 3 शून्य लिहिले. मग आता 10.5 लिटर म्हणजे 10 लिटर आणि 500 मिलीलिटर. आता होणार वजाबाकी 0 0. आता शून्यातनं 5 जात नाही, शून्य खोडायचा, वर घ्यायचा 5 कडनं हातचा. शून्याच्या ठिकाणी झाले 10, 5च्या ठिकाणी झाले 4. 10तनं 5 गेले, खाली राहिले 5. दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 4शी 4 आणि 3तून 1 गेला, खाली राहिले 2 म्हणजे 24 लिटर आणि 500 मिलीलिटर म्हणजे 24.500. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंबर 3. सुजयची उंची 1.48 मीटर आहे व श्रीकांतची उंची 1.53 मीटर आहे, तर त्या दोघांच्या उंचीतील फरक किती? मित्रांनो, सोपं आहे. दोघांची उंची दिलेली आहे. ज्याची उंची जास्त आहे त्याच्या उंचीतनं आपण लहान उंची कमी करणार. म्हणजे श्रीकांतच्या उंचीमधून सुजयची उंची कमी केली म्हणजे आपल्याला मिळेल दोघांच्या उंचीतला फरक, म्हणजे 1.53 वजा 1.48. आता हे दोन्ही पण मीटरमध्ये आहे. मग आता 3तनं 8 जात नाही, 3 खोडायचा, वर घ्यायचा 5कडनं हातचा. 3च्या ठिकाणी 13, 5च्या ठिकाणी झाले 4. 13तनं 8 गेले, खाली राहिले 5. 4तनं 4 गेले, 0 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आणि 1तून 1 गेला 0 म्हणजे 0.05 किंवा 0.05 मीटर. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0.05 मीटर. प्रश्न नंबर 4. 5 शतक अधिक 3 दशक अधिक 7 दशांश अधिक 8 शतांश बरोबर किती? मित्रांनो, 5 शतक म्हणजे 500. त्यानंतर आहे 3 दशक. 3 दशक म्हणजे 30. बघा, शतकावर 2 शून्य असतात, दशकावर 1 शून्य असतो. त्यानंतर आहे 7 दशांश. आता बघा, 7 आणि दशांश म्हणजे 7/10 जर म्हणलं तर 0.7. मग आता बघा 0.7. त्यानंतर आहे 8 शतांश म्हणजे 8/100. 8/100 म्हणजे काय होणार? 0.08. बघा, 0.08. यांची करायची आहे मित्रांनो आपल्याला बेरीज. अतिशय बेरीज सोपी आहे. बघा, 8शी 8, 7शी 7, दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह, त्यानंतर 0, त्यानंतर येणार 3 आणि 5, 530.7 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 530.7. मित्रांनो, फक्त लक्षात ठेवा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह यायला पाहिजे. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, दशांश अंकाखाली दशांश अंक आला पाहिजे, शतांश अंकाखाली शतांश अंक आला पाहिजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5.
राजीवच्या आईने 1.5 किलोग्रॅम द्राक्षे विकत घेतली व महेशच्या आईने 1.25 किलोग्रॅम द्राक्षे विकत घेतली, तर दोघींनी मिळून किती द्राक्षे विकत घेतली? मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे. राजीवच्या आईने 1.5 किलोग्रॅम, आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, मग 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1500 ग्रॅम. बघा, त्यानंतर महेशच्या आईने 1.25 किलोग्रॅम, 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो आणि वर पाव किलो म्हणजे 1250 ग्रॅम. आता हे दोन्ही पण ग्रॅम आहेत, म्हणजे दोघींनी मिळून किती द्राक्षे विकत घेतली? बघा, 0 5 5 आणि 2 7 1 आणि 1 2 म्हणजे 2750 ग्रॅम, किंवा पर्याय क्रमांक 1 2.75 किलोग्रॅम म्हणजे 2 किलो आणि 750 ग्रॅम, 2.75 किग्रॅम. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6. आर्यनने 25.5 रुपयांची रंगपेटी, रुपये 4.50 किमतीचे पेन व 22 रुपयांची एक वही विकत घेतली, तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावेत? मित्रांनो, आर्यनने 25.5 रुपयांची रंगपेटी, 25.5 रुपये म्हणजे 25 रुपये आणि 50 पैसे. त्यानंतर रुपये 4.50 किमतीचे पेन म्हणजे 4 रुपये आणि 50 पैसे किमतीचा पेन. 22 रुपयाची एक वही, 22 रुपयांची एक वही विकत घेतली, तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावेत? तर मित्रांनो, 0 आपल्याला करायची आहे बेरीज. 5 आणि 5 10, हातचा आला. एक दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि 2 12, हातचा आला 1, बेदुने 4 आणि 1 5. मित्रांनो, 52.00 म्हणजे 52 रुपये द्यावेत. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 52. प्रश्न नंबर 7. सुमय्या आणि आफरीन दोघींना मिळून रुपये 150 जमवायचे होते. सुमय्याने रुपये 75.50 व आफरीनने रुपये 51 जमा केले, तर त्यांना आणखी किती रक्कम जमवावी लागेल? मित्रांनो, सुमय्या आणि आफरीन या दोघींना 150 रुपये जमा करायचे होते. तर सुमय्याने 75 रुपये आणि 50 पैसे जमा केले, आफरीनने 51 रुपये जमा केले. मग दोघींनी मिळून किती रुपये जमा केले? तर ते बघूया मित्रांनो. सुरुवातीला बेरीज करणार, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5 आणि 1 6, 7 आणि 5 12. मित्रांनो, दोघींनी मिळून 126 रुपये आणि 50 पैसे जमा केले. दोघींना जमा करायचे होते 150 रुपये, म्हणजे आपण नंतर पुन्हा करणार वजाबाकी. 150.00 वजा 126.50. बघा, 0 0. आता या ठिकाणी 10 9 आणि 4, 10तून 5 गेले, खाली राहिले 5, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 9तनं 6 गेले, खाली राहिले 3 आणि 4तनं 2 गेले, खाली राहिले 2, 1तून 1 गेला 0. मित्रांनो, 23 रुपये आणि 50 पैसे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्या दोघींना अजून रुपये 23 आणि 50 पैसे जमा करावे लागेल. प्रश्न नंबर 8. निशिताकडे 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. तिला त्या रिबीनचे प्रत्येकी 40 सेमी लांबीचे 8 तुकडे करायचे असतील, तर तिला किती रिबीन कमी पडेल? विद्यार्थी मित्रांनो, निशिताकडे 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. बघा, 3 मीटर लांबीची रिबीन, 1 मीटर बरोबर 100 सेमी, 3 मीटर बरोबर 300 सेमी. तिला 40 सेमी लांबीचे 8 तुकडे करायचे आहेत. मित्रांनो, 40 सेमी लांबीचे 8 तुकडे म्हणजे 40 गुणिले आपण करणार 8, 8 0 0 आणि 8 चौक 32 म्हणजे 320 सेमी. मित्रांनो, तिला 40 सेमी लांबीचे जर 8 तुकडे करायचे असेल, तर तिला 320 सेमी एवढी रिबीन लागेल. तिच्याकडे तर फक्त 300 सेमी एवढीच रिबीन आहे, म्हणजे तिला पाहिजे आहे 320 आणि तिच्याकडे आहे 300 सेमी रिबीन. म्हणजे मित्रांनो, तिला आणखीन 20 सेमी रिबीन कमी पडेल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 सेमी. प्रश्न नंबर 9. समीरने एका दुकानातून रुपये 637 पैसे 95 किमतीचे बूट खरेदी केले. दुकानदारास त्याने रुपये 1000 दिले, तर दुकानदार त्याला किती रक्कम परत देईल? मित्रांनो, 637.95 म्हणजे 637 रुपये आणि 95 पैसे किमतीचे बूट खरेदी केले. दुकानदाराला 1000 रुपये दिले, तर दुकानदार किती रुपये परत देणार आहे? आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 1000 रुपयातून आपण 637.95 आपण वजा करणार. बघा, आता शून्यातून 5 जात नाही, तर मित्रांनो या ठिकाणी आता ही फक्त वजाबाकी आहे. अतिशय सोपी वजाबाकी आहे. 10 9 9 9 आणि 0.
बघा 10तून 5 गेले 5, 9तनं 9 गेले 0, दशांश चिन्ह खाली आलं, दशांश चिन्ह 9तनं 7 गेले खाली राहिले 2, 9तनं 3 गेले खाली राहिले 6, 9तनं 6 गेले खाली राहिले 3 आणि शून्याशी मित्रांनो 0 म्हणजे 362 रुपये आणि 05 पैसे म्हणजे 05 362.05 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 362.05. प्रश्न नंबर 10 दोन संख्यांची बेरीज 1425.5 असून त्यापैकी एक संख्या 375.05 आहे तर त्या दोन संख्यांची वजाबाकी किती असेल. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. आपल्याला बेरीज आणि वजाबाकी अशा दोनही क्रिया विचारलेल्या आहेत. बघा दोन संख्यांची बेरीज आहे 1425.5, त्यातली एक संख्या आहे 375.05 म्हणजे एक संख्या बघा म्हणजे दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही ती आपल्याला शोधायची आहे. मित्रांनो मी या ठिकाणी मुद्दाम हे तुम्हाला समजण्यासाठी केले. चौकटीच्या जागेवर एक संख्या आहे आणि आणखी 375.05 या दोघांची बेरीज केली तर ती येते 1425.05 1425.5. मग आता आपल्याला ही दुसरी संख्या शोधायची. मग दुसरी संख्या शोधल्यानंतर ही दुसरी संख्या आणि ही पहिली संख्या पुन्हा या दोघांची वजाबाकी करायची. तर सुरुवातीला आपण करूया वजाबाकी आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर मित्रांनो बघा शून्यातनं 5 जाऊ शकत नाही, शून्य खोडला वर घेतला, 5कडनं हातचा घेतला, 10तनं 5 गेले 5, 404, दशांश चिन्ह 5तनं 5 गेले 0, पुन्हा 2तनं 7 जाऊ शकत नाही, 2 खोडले वर घेतले, 4कडनं हातचा, 4च्या ठिकाणी 3, 2च्या ठिकाणी झाले 12, 12तनं 7 गेले खाली राहिले 5, 3तून 3 गेला 0, 1 म्हणजे मित्रांनो पहिली संख्या आपल्याला मिळाली. बघा या ठिकाणी जी संख्या आहे ती आहे बघा 1050.45 म्हणजे 1050.45 अधिक 375.05 म्हणजे होणार 1425.50. मग आता मित्रांनो आपल्याला ह्या दोन संख्यांची म्हणजे या दोन संख्यांची पुन्हा करायची आहे वजाबाकी. बघा 1050 दशांश चिन्ह 45 वजा 375 दशांश चिन्ह 05, 5तनं 5 गेले 0, 404, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह पुन्हा 0 वर घेतला, 5कडनं हातचा, 5तनं 10तनं 5 गेले खाली राहिले 5, 4तनं 7 पुन्हा जात नाही. मित्रांनो या ठिकाणी पुन्हा 0 या ठिकाणी 9 आणि 14, 14तनं 7 गेले खाली राहिले 7, 9तनं 3 गेले खाली राहिले 6. मित्रांनो 675.40 किंवा 675.4 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो 4 म्हणा किंवा आणखी 0 लिहिला तरी या ठिकाणी पुढे चालेल. 675.40 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 11 8.8 अधिक 8.08 अधिक 8.008 अधिक 8.0808 अधिक 88.8 बरोबर किती. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहायला विसरू नका आणि अतिशय सोपी ही बेरीज केलेली आहे. मांडणी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. बेरीज तुम्ही करणार आहात आणि या बेरजेचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घटक 3 अपूर्णांक उपघटक 17 दशांश अपूर्णांक हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.